गेल्या अनेक वर्षांपासून एसटीचं महामंडळ होतं. पण ते महामंडळ असल्यामुळं अनेक वेळेला ते तोट्यात येणं अनेक होणं आणि त्यामुळे त्यांना पगार न मिळणं, अनेक कर्मचाऱ्यांच्या कामगारांच्या ज्या आत्महत्या आहेत त्या होणं आणि त्यांना वेळेवर पगार न मिळणं, अशा पद्धतीच्या घटना घडल्यामुळं त्या ठिकाणी सगळ्या कर्मचाऱ्यांनी विचार केला की आम्हाला जर हे महामंडळ सरकारमध्ये विलीन केलं तर आम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि म्हणून त्यांची मागणी आहे. त्यांच्या मागणीला आपला पाठिंबा आहे. सरकारने त्यांची मागणी मान्य करावी आणि हा संप किंवा जे आंदोलन आहे त्याचं संपवावं अशी आपली मागणी आहे. येत्या मार्चमध्ये परत पुन्हा एकदा भाजप सत्ता येईल असं नारायण राणे यांनी सांगितलेलं आहे. विरोधकांनी जोरदार त्यांच्यावर टीका सुद्धा केलेली आहे. नारायण राणेंचं म्हणणं असं आहे की यांच्यामध्ये एवढा वाद सुरू आहे की कदाचित जे 2.5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर माननीय उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक नाही आहे. माननीय उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत, त्यांचे वारसदार आहेत आणि BJP आणि शिवसेना गेली अनेक वर्ष एकत्र राहिलेली आहे. त्यामुळं कदाचित अशा पद्धतीचाही निर्णय होऊ शकतो की शिवसेना जी आहे ही शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडून ती BJP सोबत येऊ शकते. त्यामुळं नारायण राणे यांनी आपली भूमिका किंवा आपल्याला त्यांना विश्वास वाटतो आहे की असं काहीतरी घडूच शकेल आणि त्यामुळं मला असं वाटतं की हे सरकार जास्त काळ टिकणार नाही आणि मार्च असेल एप्रिल असेल परंतु हे सरकार लवकर जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. युरोपामध्ये नदा बोललेली आहे सर्व पक्षीयांची काय कोरोनाच्या संदर्भात. कोरोनाचा नवीन विषाणू आलेला, आपण काय सांगाल? तर आता कोरोनाची जी महामारी आहे त्याने लाखो लोकांचे प्राण घेतलेले आहेत. आपल्या देशामध्ये सुद्धा दुसरी लाट एवढी प्रचंड आली की त्याच्यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झालेला आहे. केंद्र सरकारच्या वतीनं जेवढी मदत करणं शक्य आहे ती केलेली आहे. 100 करोडपेक्षा जास्त लोकांना वॅक्सिन मिळालेलं आहे. आता नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी लोकांना जे फ्रीमध्ये धान्य ते मिळत होतं त्याचा पिरियड वाढवलेला आहे आणि सगळ्यांना जे औषधं आहे ते मिळालं पाहिजे. सगळ्यांना ॲडमिट करून त्यांना ट्रीटमेंट चांगली मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून सगळं प्लॅनिंग तयार आहे. त्यामुळं नवीन जो काय वॅक्सिनचा प्रकार आपल्या कोरोनाचा प्रकार येतो आहे त्या संबंधामध्ये उद्या सकाळी 11 वाजता ऑल पार्टीची मिटिंग आहे. सोमवारी अधिवेशन पार्लमेंट सुरू होणार आहे. त्या मिटिंगला मला उपस्थित राहायचं आहे. त्यामुळे त्या मिटिंगमध्ये या विषयावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे आणि अनेक इतर विषयांवरती सुद्धा चर्चा होणार आहे. अधिवेशन शांततेनं पार पडावं आणि विरोधकांनी सहकार्य करावं अशा पद्धतीचं आव्हानसुद्धा माननीय प्रधानमंत्री करतील आणि शेतकऱ्यांनी आता ते कायदे मागे घ्या, कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही इथून मागे हटणार नाही अशी भूमिका त्या शेतकऱ्यांची होती. आता शेतकऱ्यांचे 3 कानून जे आहेत ते मागे घेतलेले आहेत. त्यामुळे ते शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं पाहिजे आणि जर ते मागे घेत नसतील तर राकेश टिकैत आणि त्या नेत्यांवर कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण एवढे कायदे मागे घेतल्यानंतर पुन्हा काहीतरी उठसूट अशा पद्धतीचं आंदोलन सुरू करणं हे योग्य नाही. तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु कायदे मागे अशी मागणी होती आणि ते आता कायदे मागे घेतलेले आहेत. तर आता आंदोलनाची आवश्यकता अजिबात नाही. बाकीच्या प्रश्नावर चर्चा होऊ शकते, त्याच्यातून मार्ग काढता येऊ शकतो, पण आंदोलन मागे घेतलं पाहिजे आणि मागे घेतलं नाही तर त्या शेतकरी नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे. लोकांनी मान्य केलं, आता लोकांना काय सांगाल? आता लोकांना हे सांगेन की आता कोरोना जात आहे म्हणजे वॅक्सिन वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी घेतलेलं असल्यामुळं त्याचा जो वेग आहे तो आता वाढताना दिसत नाही आहे, तो कमी होतो आहे. त्यामुळं पुन्हा माझं हेच सांगणं आहे की गो कोरोनानंतर माझं म्हणणं आहे की नो कोरोना नो कोरोना, कोरोना नो कोरोना नो. चला.